नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण मस्त असा पुलाव बनवणार आहोत। चवीला अप्रतिम लागणारा आणि झटपट होणारा आणि तेवढाच टेस्टी। पण नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा हा पुलाव करून बघा मैत्रिणींनो। एकदम हॉटेलचा पुलाव तर बिलकुलही नाही, त्याच्यापुढे काहीच नाही। तर अशी टेस्ट होते या पुलावची। तर माझ्या पद्धतीने एकदा करून बघा। तर मी कसा बनवला आहे बघा, एकदम मस्त असा तयार झालेला आहे पुलाव। तर मी भाज्या काय काय कोणत्या कोणत्या वापरल्या, मसाला कोणते वापरलेत, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका। आणि कोण नवीन मैत्रिणी बघत असेल तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो। तर इथे बघा, मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडतील तुमच्या पसंतीचे खडे मसाले टाका। तर याच्यामध्ये मी फक्त तेजपत्ता टाकलेला आहे, दालचिनी टाकलं आहे, चक्री फूल टाकून घेतलेलं आहे आणि मसाल्याची वेलची असते ना मैत्रिणींनो, ती टाकून घेतलेली आहे मी। तर तेलामध्ये मस्त मसाले परतून घ्यायचे, जे आपण खडे मसाले टाकलेले आहेत ते। आणि इथे 4 ते 5 मी कांदे घेतलेले आहेत, उभा चिरून, एकदम पातळ चिरून घ्यायचा कांदा। पातळ चिरला तर लगेच आपला तेलामध्ये तळला जातो कांदा। तर मी मीठ टाकून घेतलेलं आहे। तर कांदा परततो आहे। मी एक साईडला भाज्या कोणत्या कोणत्या घेतल्या ते सांगते तुम्हाला। मी फ्लावर घेतलेला अर्धा किलो वाटाणा घेतलेला आहे। गाजर मस्त असा, म्हणजे भातामध्ये असा दिसला पाहिजे असे स्लाइस करून व्यवस्थित गाजर चिरून घ्यायचे आहेत। मी ह्या 3 भाज्या घेतलेल्या आहेत। तर इथे बघा, आपला कांदा परततो आहे। तर एक साईडला मी मसाला पण वाटलेला आहे। काय वाटले त्या मसाल्यामध्ये ते पण मी तुम्हाला सांगते। त्या मसाल्यानेच खरी आपल्या व्हेज पुलावला मस्त अशी टेस्ट येते। तर त्या मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे हिरवी मिरची घेतली, लसूण, अद्रक आणि जिरं आणि कोथिंबीर वापरायची, कधी कंजूसी करायची नाही मैत्रिणींनो, भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची। तर न पाणी टाकता आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे। आता आपला कांदा, तेलामध्ये मसाले सगळे व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता त्यानंतर इथे 3 ते 4 मी बारीक चिरून टोमॅटो टाकून घेतलेले आहेत। आता कांदा टोमॅटो आपला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर इथे कांदा टोमॅटो आपला परतून झालेला आहे आणि त्यानंतर हा वाटलेला मसाला टाकून घेते मी। तर याच्यामध्ये घेतलेली आहे हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे आणि भरपूर सारी कोथिंबीर। न पाणी टाकता आपल्याला हा मसाला वाटायचा आहे, थोडासा जाडसर ठेवायचा। तर तेलामध्ये व्यवस्थित म्हणजे भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये, त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत। म्हणजे आपण जे सगळ्या कच्चे टाकलं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीर, तर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर इथे भाजून घेत आहे मी। आणि मी भात वगैरे शिजून नाही घेतलेला, डायरेक्टली आपल्याला तांदूळ याच्यामध्ये टाकून भात शिजवायचा आहे। तर तसा पुलाव छान लागतो। तर इथे बघा, मसाला मी परतून घेत आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। तर इथे मी हळद टाकून घेत आहे। हळदने आपला जो पुलाव बनवतो ना त्याला मैत्रिणींनो मस्त असा कलर येतो। तर हळद थोडीशी जास्त वापरायची याच्यामध्ये पुलावमध्ये, म्हणजे जे भाज्यांना पण मस्त कलर येतो आणि आपल्या भाताला पण छान, पुलावला मस्त असा कलर येतो। तर इथे मी अर्धा किलो फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर फ्लावर मी टाकून घेतलेली आहे आणि गाजर थोडेसे, म्हणजे गाजर कसे लगेच शिजल्या जातात त्याच्यामुळे थोडेसे मोठे स्लाइस ठेवायचे गाजरचे। तर गाजर बघा मी कशा पद्धतीने चिरलेलं आहे। आता गाजर टाकून घेते आणि त्यानंतर वाटाणा घेतलेला आहे अर्धा किलो, वाटाणा पण याच्यामध्ये टाकून घेत आहे मी। आणि मैत्रिणी, ह्या भाज्या आपल्याला मस्त अशा, जो मसाला आपण गरम मसाला, कांदा टोमॅटो, भाज्या आपल्याला 1-2 मिनटासाठी अशा व्यवस्थित मसाल्यांमध्ये, पूर्ण आपला जो मसाला आपण वापरलेला हिरव्या मिरचीचा, तो मसाला सगळा आपल्या भाज्यांना लागला पाहिजे इतपत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर इथे भाज्या बघा मी सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत। आता व्यवस्थित परतून घेत आहे मसाल्यांमध्ये। तर मैत्रिणी, नक्की परत एकदा सांगते, माझ्या पद्धतीने नक्की पुलाव करून बघा। अरे बापरे, काय भन्नाट टेस्ट लागते पुलावची, एकदम भारी। तर नक्की करून बघा तुम्ही आणि तुमचा पुलाव कसा झाला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। माझा तर एकदम भारी झालेला, मी सांगते तुम्हाला, माझा एकदम भारी झालेला। तुम्ही करून बघा, तुमचा कसा झाला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। तर इथे 1-2 मिनटासाठी आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा भाज्या परतून घ्यायच्या आहे। 1 मिनटं व्यवस्थित असं सगळं मिक्स झाल्यानंतर
ठेवायचं आहे आपल्याला, असंच ठेवायच्या आहेत भाज्या. गॅस कमी ठेवायचा आहे, नाहीतर खाली लागतील. तर बघा भाज्यांना किती मस्त असा कलर आलेला आहे आणि भाज्या भरपूर टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे पुलावला आपल्या एकदम भारी टेस्ट येते. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा म्हणजे घरी वापरल्यात जो मसाला असतो तो पण टाकू शकता, किंवा हिरवी मिरची तर आपण वाटलेलीच आहे याच्यामध्ये. मी गरम मसाल्याचा थोडा वापर करणार आहे याच्यामध्ये. आणि तांदूळ 5 ते 6 मिनटं आपल्याला धुवून ठेवायचे आहेत. तर इथे मी दावतचा तांदूळ वापरलेला आहे. तर जवळजवळ एक किलो घेतलेला आहे मी तांदूळ. तांदूळ धुवून ठेवलेला अगोदर, म्हणजे तांदूळ अगोदर धुवून ठेवला ना तर आपण जो भात बनवतो ना एकदम फुलला जातो. आता तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि तांदूळ मस्त असे परतून घ्यायचे सगळं भाज्यांमध्ये व्यवस्थित. आणि एक साईडला मी गरम पाणी पण होण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम पाणी टाकलं तर लगेच आपल्या भाताला उकळी पण येते आणि झटपट तयार होतो. तर इथे एक पॅकेट मी गरम मसाल्याचं वापरलेलं आहे. छान टेस्ट येते आपल्या पुलावला गरम मसाल्याने. तर आता तो मसाला मी ते पॅकेट होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते सगळं. आणि एक साईडला आपलं पाणी पण गरम झालेलं आहे. आता पाणी टाकून घेते आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी फुल गॅसवर उकळून द्यायचा आहे भात. चांगली एकदम उकळी आली पाहिजे. तर राहिलेला होता थोडा गरम मसाला, तो पण मी टाकून घेत आहे भाज्यांमध्ये. तर इथे बघा मस्त असा कलर पण आलेला आहे. आता जे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते मी टाकून घेत आहे. तर बघा आपल्या भाताला लगेच उकळी येणार आणि फुल उकळी येऊन द्यायची 2 ते 3 मिनटासाठी फुल गॅसवर, म्हणजे फुल याच्यावरती शिजून घ्यायचा अगोदर व्यवस्थित. पूर्ण भाज्या वगैरे सगळं व्यवस्थित असं मिक्स होतं. 2 ते 3 मिनटासाठी फुल उकळल्यानंतर आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून कमी गॅसवर मस्त असा शिजून घ्यायचा आहे. तर इथे बघा आता उकळी यायला लागलेली आहे. आता मी झाकण ठेवून अगदी 6 ते 7 मिनिट कमी गॅसवर ठेवून द्यायचा. मस्त वाफळलेला पुलाव असा तयार होतो मैत्रिणींनो. नक्की तुम्ही करून बघायला, नक्की करणारच तुम्ही. ही माझी रेसिपी बघितल्यानंतर मैत्रिणींनो खरंच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि नक्की तुम्ही एकदा हा पुलाव माझ्या पद्धतीने पुलाव नक्कीच करून बघणार, मला खात्री आहे. तर बघा इथे उकळी आलेली आहे आणि पूर्ण म्हणजे आपण जेव्हा उकळीनंतर झाकण ठेवणार ना तेव्हा असं 2 ते 3 चमचे आपल्याला वरून तूप टाकायचं आहे. तुपाने पण छान बिर्याणीला म्हणा, आपण व्हेज पुलाव बनवतो त्याला छान अशी टेस्ट येते. तर बिर्याणी पण बनवली नाही त्याच्यात अर्धा तुपाचा आणि तेलाचा वापर करायचा. याच्यामध्ये नंतर वरून तूप टाकायचं आणि झाकण ठेवून मस्त तूप खालीपर्यंत जातं आणि छान टेस्ट येते आपल्या पुलावला. तर बघा उकळी आलेली आहे. कलर व्हिडिओमध्ये एवढा स्पष्ट दिसत नाही, पण खूप मस्त असा कलर आलेला पुलावला. चला मैत्रिणींनो, बाय, गुड नाईट.